मंडळी, संध्याकाळी ना फौजी ड्युटीवरून आले. त्यांना खूप भूक लागली होती. म्हटले झटपट होणारा काहीतरी हलका फुलका नाश्ता करते का. म्हटलं चला, काहीच कटिंग चॉपिंग न करता, मसाले वगैरे न वापरता चविष्ट आणि हलका फुलका नाश्ता करूया. इथे मी 1 कप पोहे घेतले. एका बोलमध्ये काढून घ्यायचे. या पोह्यांना मी आधीच चाळून घेतलेला आहे आणि आपण रेग्युलर कांदे पोहे करण्यासाठी वापरतो ना, हे तेच पोहे आहे. यामध्ये पाणी घालायचं, हलक्या हाताने मिक्स करून 2 वेळा पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. जास्त जोरात रगडायचे नाही. एकदा हे पाणी फेकते, अजून एकदा दुसऱ्या पाण्याने धुवून घेते. पोहे 2 वेळा धुवून घेतले. यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं. फक्त 2 ते 3 मिनिटासाठी हे पोहे या पाण्यामध्ये भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे. एक 3-4 मिनिटं पोहे पाण्यामध्ये भिजवून घेतले. छान फुललेले आहे. एका चाळणीवर काढून घेऊया आणि खाली एखादा बोल ठेवायचा. पुढची तयारी करेपर्यंत पोहे बाजूला ठेवू, म्हणजे एक्स्ट्रा पाणी निथळेल आणि ते छान भिजले जातील. आता दुसऱ्या एका बोलमध्ये पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे. 1/4 कप बारीकच रवा वापरा. जाड असेल तर मिक्सरला बारीक करा आणि मग वापरा. यामध्ये पाव कपच आपल्याला दही घालायचं आहे. हलकं आंबट दही घ्यायचं, खूप जास्त आंबट नको. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दही आणि रवा छान असा मिक्स करायचा. लंप फ्री मिश्रण करायचं. अजिबात गाठी गुठळ्या यामध्ये राहायला नको. अगदी झटपट आणि चविष्ट हा नाश्ता तयार होतो. छान असं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत पोह्यांचं एक्स्ट्रा पाणी निथळलं आणि ते छान भिजले गेले, छान फुलले. हे भिजलेले पोहे या मिश्रणात घालायचे. यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता हाताने व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा. छान असा डो तयार होतो. आता हा नाश्ता विहानसुद्धा खाणार आहे, म्हणून मी इथे मिरची वगैरे घालत नाहीये. नंतर मी आवडीनुसार याला तिखट करून घेईल. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स किंवा ठेचलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. आता छान असं हलक्या हाताने मळून मी याचा गोळा तयार करून घेते. पोहे छान भिजलेले असतात म्हणून लगेच याचा डो तयार होतो. ते छान मॅश होऊन जातात. फक्त पोह्यांमध्ये जास्त पाणी राहणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यायची. छान असा डो तयार झालेला आहे या पद्धतीचा. आता यावर झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू. अजून थोडासा हा दाटसर होईल. तर मंडळी, हा पौष्टिक नाश्ता बनवतोय तर भांडी सुद्धा तशीच असायला हवी ना. तर द इंडस व्हॅली इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड यांच्याकडून मी काही भांडी मागवली आहे. म्हटलं तुम्हालाही दाखवते, कारण जेव्हा कधी मी दाखवते ना, भरपूर जण खरेदी करतात. सगळ्या भांड्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सोबत माझा कुपन कोड आहे आरती24. हा कुपन कोड वापरून तुम्ही भांड्यांची खरेदी केली तर तुम्हाला एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळेल. इथे मी ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलची कढई मागवलेली आहे. 3 लिटरची कढई आहे. मस्त याला हँडल आहे, हेवी बॉटम आहे, सोबत लीड सुद्धा आहे. छान घट्ट हे झाकण बसतं. द इंडस व्हॅलीची भांडी 100% टॉक्झिन फ्री, नॉन रिॲक्टिव्ह नेचर, वर्सटाईल कुकवेअर हे असतात. प्रीमियम क्वालिटीची ही भांडी असतात, म्हणून मला खूप आवडतात. म्हणून तुम्हालाही मी दाखवते. सोबतच ट्राय स्टील मल्टीपर्पज स्टेनलेस स्टील स्टीमर मी मागवलेला आहे. 2 टायरचा हा स्टीमर आहे. ट्रायप्लाय बॉटम आहे याचा. मस्त हँडल आहे. याला आपण पातेल्यासारखं सुद्धा वापरू शकतो. हे त्याचं वरचं स्टीमरचं भांडं आहे. याला सुद्धा छान हँडल आहे. भरपूर मोठं आहे. यामध्ये आपण बट्ट्या, फुणके, भाज्या वाफवू शकतो, मोदक करू शकतो, खांडवी करू शकतो. वाफवायचे जे काही पदार्थ आहे ते सगळे आपण यामध्ये वाफवू शकतो. झाकण सुद्धा छान घट्ट बसतं. दिसायलाही अगदी सुंदर आहे. तुम्ही सुद्धा या भांड्यांची खरेदी नक्की करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. स्क्रीनवर आरती24 कुपन कोड दिसतोय, तो वापरून खरेदी करा, म्हणजे एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळेल. तर चला मंडळी, आपलं मिश्रण छान असं मुरलेलं आहे. नाश्ता बनवण्याआधी ना आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवू. पुढची तयारी करेपर्यंत पाणी छान गरम होईल. कुठलाही वाफवायचा पदार्थ करताना पाणी आधीच गरम करायला ठेवलं ना की पदार्थ छान वाफवला जातो. पाणी गरम करायला ठेवलं, त्यानंतर या स्टीमरच्या भांड्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. जास्त नाही, अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं. इथे हे मिश्रण छान मुरलंय. आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे. हाताला ना थोडं तेल लावून घ्यायचं आणि यावर मिश्रण घ्यायचं आणि छोटे छोटेसे वडे करून घ्यायचे. छोटे असे लहान टिक्कीसारखे मी वडे करून घेते. पोह्यांचे वडे आपण यांना म्हणू शकतो. इतके मऊ लुसलुशीत होतात ना, सोडा वगैरे न वापरता, आणि चवीला अप्रतिम असे लागतात. इतक्या मिश्रणामध्ये ना 2 जणांचा नाश्ता पोटभर होतो. आणि बनवाल ना तर थोडेसे जास्तच बनवा, कारण सगळ्यांना इतके आवडतात. मुलांच्या डब्यालाही आपण देऊ शकतो. सगळे वडे असेच तयार करून घेते. एकावर एक थोडेफार ठेवले तरीही चालतात. गार झाले की ते लगेच निघतात, चिकटत वगैरे अजिबात नाही. सगळे वडे मी करून घेतले. इथे पाणी खळखळ उकळलेलं आहे. हे स्टीमरचं भांडं ठेवायचं, वरतून झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 10 मिनिटं हे वडे वाफवून घ्यायचे आहे.
हे वडे मध्यम आचेवर 10 मिनिटं वाफवतायत तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी झटपट माझ्या आवडीची चटणी करूया। इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुक्या खोबऱ्याची चटणी चवीला अप्रतिम लागते। बाइंडिंगसाठी 2 चमचे डाळवं घालायचे, सोबतच आलं, आवडीनुसार हिरवी मिरची घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, पाव टीस्पून साखर घालायची आणि यामध्ये मी पाव चमचा आमचूर पावडर घालते। तुम्ही ऐवजी लिंबाचा रस घालू शकतात। सोबत कोथिंबीर घालायची। सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची। हवं तर तुम्ही यावर मोहरी, कढीपत्ता, मिरचीचा तडका देऊ शकतात, पण ही मला अशीच आवडते। चटणी सुद्धा तयार झाली। 10 मिनिटात हे पोह्यांचे वडे मस्त वाफवले गेले, छान असा सुगंध येतोय। आता हे भांडं बाहेर काढूया आणि एक 5-10 मिनिटं गार करून घेऊ। मग आपण यांच्यासाठी एक छान अशी फोडणी करणार आहोत। एक 5 ते 10 मिनिटं वडे गार करून घेतले, लगेच निघतात। काही मी एकावर एक सुद्धा ठेवले होते, तुम्ही पाहू शकतात। जास्त असेल तर 2 बॅचेसमध्ये वाफवून घेतले तरीही चालेल। इथे पहा तुम्हाला दाखवते, सोडा वगैरे काही वापरलेला नाही, तरी आतून जाळीदार, स्पॉन्जी आणि हलके फुलके होतात। चला यासाठी तडका करूया। कढई गरम करायला ठेवली, फक्त एक लहान चमचाभर तेल घालायचं। कढईला या पद्धतीने असं फिरवून घ्यायचं, म्हणजे हे वडे चिकटत नाही। तसं तर ही ट्रायप्लास स्टेनलेस स्टीलची कढई आहे, यामध्ये अन्नपदार्थ जास्त चिकटत नाही। तेल गरम झाल्यानंतर मोहरी, थोडेसे जिरे घालायचे, चिरलेली हिरवी मिरची घालायची, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मिरची परतली की चमचाभर तीळ घालायचे आणि काही सेकंद परतून घ्यायचे। हे तीळ यामध्ये परतल्यानंतर ना चवीला खूप मस्त लागतात, खमंग लागतात। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हिला सुद्धा काही सेकंद परतून घ्यायची। कोथिंबीरीचा छान फ्लेवर उतरला जातो आणि नाश्ता चवीला मस्त लागतो। नंतर हे वाफवून घेतलेले पोह्यांचे वडे घालायचे आहे आणि छान असे एकजीव करून लो मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं या फोडणीत परतून घ्यायचे, म्हणजे फोडणीचा छान स्वाद याला लागला जातो आणि चवीला खूप मस्त लागतात। नेहमी आपण पोह्यांपासून कांदे पोहे तर करतोच, पण असा हा वेगळा नाश्ता सुद्धा एकदा करून पाहायला हवा। त्यानंतर वरतून मी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर भुरभुरली, म्हणजे दिसायला छान दिसेल। तुम्ही याऐवजी सांबर मसाला सुद्धा घालू शकतात। 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घेते। आता उन्हाळा सुद्धा सुरू होतोय, मसालेदार तेलकट पदार्थ खावेसे वाटत नाही, उन्हाळ्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे हा नाश्ता। मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात, कारण गार झाल्यानंतरही मस्त लागतो, मऊसूत राहतो, अजिबात वातड चिवट होत नाही। 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर मस्त हे खमंग पोह्यांचे वडे चटपटीत चटणी आणि टोमॅटो केचप सोबत सुद्धा आपण यांना सर्व करू शकतो। तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हा नाश्ता नक्की बनवून पहा। आपण टेस्ट करून पाहूया। अतिशय मऊ लुसलुशीत होतात, लहान मुलांपासून वयोवृद्ध आजीबाबांपर्यंत सगळेच खाऊ शकतात आणि जिभेवर ठेवताच विरघळतात, चवीला खूप छान लागतात। दह्यामुळे एक वेगळा स्वाद येतो। नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या।